आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पात्र आयुष्यमान कार्डधारक गरीब कुटुंबांना शासनाच्या सूचीत असलेली रुग्णालयं वैद्यकीय सेवा देण्यास नकार देत असल्याची गंभीर बाब आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली. अशा रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्याची मागणी संजय केळकर यांनी विधानसभेत केली. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पात्र गरीब कुटुंबियांना 5 लाख रुपयांचा विमा, रुग्णालयात दाखल झाल्यानंतर या रुग्णांवर कॅशलेस उपचार, आधीपासून आणि नंतर झालेल्या आजारांवरही उपचार देणं शासनाच्या सूचीतील रुग्णालयांना बंधनकारक आहे. या योजनेनुसार ठाणे शहरात शेकडो शिबिर आयोजित करून पात्र कुटुंबांना आयुष्यमान कार्ड वाटप केलंय. परंतु शासनाच्या सूचीतील नोंदणीकृत रुग्णालयातही या रुग्णांना दाखल करून वैद्यकीय सेवा दिली जात नसल्यानं आम्ही शिबिरं बंद केली आहेत. रुग्णालयाच्या नकार घंटेमुळे गरीब रुग्ण उपचारांपासून वंचित राहत असल्याची गंभीर बाब केळकर यांनी विधानसभेत निदर्शनास आणून दिली. धर्मादाय रुग्णालय देखील या रुग्णांना दाखल करून घेत नाहीत. दरपत्रक बदलल्याशिवाय या रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळणार नाहीत असंही केळकर यांनी स्पष्ट केलं. केवळ ठाणेच नव्हे तर संपूर्ण MMR क्षेत्रात अशी स्थिती असून सूचित असलेल्या परंतु रुग्णांना या योजनेअंतर्गत वैद्यकीय सेवा न देणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केळकर यांनी केली. तसंच मल्टी स्पेशालिटी रुग्णालयांना देखील या योजनेत समाविष्ट करून घेण्याची मागणी केळकर यांनी केली.